नमस्कार मंडळी, थंबनेल बघून तुमच्या लक्षातच आलं असेल की आज मी चांदणी चौकापासून एक 10 मिनिटाच्या अंतरावर भुगाव या भागामध्ये उभा आहे आणि आज मी तुम्हाला एक न्यू लॉन्च प्रोजेक्ट दाखवणार आहे। फेज 1 आणि 2 च्या भरघोस प्रतिसादानंतर फेज 3 आता नुकताच इथे लॉन्च करण्यात आलेला आहे आणि ह्या भागातला हा सगळ्यात मोठ्या कार्पेटचा आणि अफोर्डेबल कॉस्टचा प्रोजेक्ट आहे। आता तुम्हाला गंमत सांगतो की चांदणी चौकामध्ये 2 BHK ची कॉस्ट 1,20,00,000 रुपये चालली आहे आणि सेम कार्पेटचा फ्लॅट इथे तुम्हाला 55 लाखात मध्ये मिळतो आहे। तर तुम्ही विचार करा, डायरेक्ट 50% डिफरंट तुम्हाला या प्रोजेक्टमध्ये बघायला भेटू शकतो। सो तुम्हीसुद्धा फर्स्ट होम जर सर्च करत असाल पुण्याच्या पश्चिम भागामध्ये तर ह्याच्यापेक्षा चांगली संधी परत तुम्हाला चालू येणार नाही, कारण प्रॉपर्टीच्या किमती ज्या आहेत त्या दिवसेंदिवस खूप वाढत चाललेल्या आहेत। सो या प्रोजेक्टचं लोकेशन तर उत्तमच आहे, सोबत कार्पेट पण मोठे आहेत, प्राईससुद्धा अट्रॅक्टिव्ह आहे, निसर्ग इथला खूप चांगला आहे आणि जे फ्लॅटचा कार्पेट आहे तो डेड स्पेस अजिबात नसलेला आहे। सो सगळ्या अँगलनी परफेक्ट असा आहे। तुम्ही जर पहिल्यांदा आयुष्यात घर घेत असाल किंवा भाड्याच्या घरातून जर स्वतःच्या घरात शिफ्ट होऊ इच्छित असाल तर हीच ती योग्य वेळ आहे आणि हाच तो प्रोजेक्ट आहे। सो आपण टप्प्याटप्प्याने या प्रोजेक्टला डिटेलमध्ये समजून घेऊ। तुम्ही फक्त व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा। मंडळी, आता आपण या प्रोजेक्टचा लेआउट डिटेलमध्ये समजून घेऊ। टोटल हे 12 एकरचं लँड पार्सल आहे, ज्याच्यामध्ये फेज 1चं पोझिशन आधी झालं होतं बघा, इथे फेज 1 दिसत असेल तुम्हाला। ह्याच्यामध्ये साधारणतः 12 एक बंगलो पण होते, बघा इथे डाव्या साईडला दिसत ह्या प्रोजेक्टमधलेच बंगलो आहेत आणि ह्या फेज 2चं पोझिशन जे आहे ते आत्ता नुकतंच 1-2 महिन्यापूर्वी झालेलं आहे आणि ह्या पत्र्याच्या मागं फेज 3 जो आहे तो आत्ता प्लॅन करण्यात आला आहे। फेज 3 जो आहे तो टोटल 2 एकरमध्ये असणार आहे, ज्याच्यामध्ये ग्राउंड प्लस 12 मजल्याची बिल्डिंग असणार आहे। आता असा ग्राउंड फ्लोर असणार आहे, तुम्ही इथे बघू शकता, हा ग्राउंड फ्लोर आहे आणि याच्यावर अशी 12 मजल्याची बिल्डिंग असणार आहे। प्रत्येक फ्लोअरला 10 इथे फ्लॅट असणार आहे, सगळे फ्लॅट 2 BHKचे असणार आहे। प्रत्येक फ्लोअरला 3 लिफ्ट असणार आहे, त्यातली एक लिफ्ट जी आहे ती स्ट्रेचर आणि 2 पॅसेंजर लिफ्ट असणार आहे। आता हा फेज 3 जो आहे त्याच्यामध्ये टोटल 120 युनिट इथे असणार आहे आणि या प्रोजेक्टमध्ये 15पेक्षा जास्त लक्झरियस ॲम्युनिटीजसुद्धा तुम्हाला देण्यात आलेले आहेत बिल्डरकडून। सो असा हा पूर्ण प्रोजेक्ट आहे। सगळ्यात चांगली गोष्ट काय असेल ना माझ्या हिशोबाने तर परफेक्ट लोकेशन, मोठे कार्पेट, योग्य प्राईस आणि प्रत्येक फ्लॅट हा वास्तुशास्त्राप्रमाणे आणि जर 5वी महत्त्वाची गोष्ट असेल ना तर इकडं ह्या प्रोजेक्टला लागून जी ही NDAची फॉरेस्ट लँड आहे, रिझर्व लँड आहे, म्हणजे नो डेव्हलपमेंट झोन आहे, हा लाईफ टाईम असेच राहणार आहे। त्यामुळे इथून तुम्हाला जो व्ह्यू मिळणार आहे तो पण खूप सुंदर असा व्ह्यू मिळणार आहे। तसं जर तुम्ही भुगाव, भुकूम, पिरंगुट हा पूर्ण पोर्शन भेटला, डावी साईड तुम्हाला दिसायला खूप सुंदर दिसते। आता अनेक लोकांचे जे फार्म हाऊस आहेत ते ह्या भागामध्ये तुम्हाला बघायला भेटतील आणि मोठ्या प्रमाणात जे टुरिस्ट आहे ते इथे हॉटेलिंगसाठी या भागामध्ये येत असतात आणि खूप सारे वॉटर जे सोर्स आहेत ते ह्या भागामध्ये अवेलेबल आहे, म्हणजे निसर्ग जो आहे तो एकदम भरभरून या भागामध्ये तुम्हाला बघायला भेटू शकतो। सो तुम्ही निसर्गप्रेमी जरी असाल ना तरी तुम्ही ह्या प्रोजेक्टमध्ये फ्लॅट घेणं प्रेफर करा। आणि वेस्ट पुण्याचा जर विचार केला ना तर सध्या 55 लाखामध्ये 768 स्क्वेअर फूटचा 2 BHK तुम्हाला कुठल्याच दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये भेटणार नाही। तुम्ही किती पण एक्सप्लोअर करा, कारण आम्ही जनरली सगळ्या डेव्हलपरचे जे प्रोजेक्टचे व्हिडिओ ते बनवत असतो। सो इथं मोठा कार्पेट पण मिळतो आहे आणि प्राईससुद्धा खूप अट्रॅक्टिव्ह मिळते। तसे सगळे कार्पेट सांगायचं झालं तर 768, 787, 791, 804 आणि 816 स्क्वेअर फूटचे कार्पेट इथं देण्यात आलेले आहेत आणि प्रायझिंगमुळे ना हा फेज 2 खूप फास्ट विकला गेला होता, म्हणजे आजही या फेज 2साठी आमच्याकडे इन्क्वायरी येतात, पण पूर्णपणे सोल्ड आउट आहे, कारण कार्पेट जो आहे ना तो खूप मोठा आणि प्रॉपर देण्यात आला आहे। डेड स्पेस तुम्हाला कुठे ह्याच्या कार्पेटमध्ये दिसणार नाही। आता आपण काय करूया, जो 768 स्क्वेअर फूटचा 2 BHK इथे बनवून ठेवला आहे, म्हणजे त्याचा शो फ्लॅट आहे, तो पण आतमध्ये जाऊन बघूया की फर्निचर ठेवल्यानंतर तो फ्लॅट कसा दिसतो। तुम्ही फक्त व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा, जेणेकरून सॅम्पल शो फ्लॅट बघितल्यानंतर तुम्हाला इथल्या फ्लॅटचा अंदाज येऊन जाईल। हा 2 BHKचा शो फ्लॅट आहे, ज्याचा कार्पेट 768 स्क्वेअर फूट असणार आहे। हा साधारणतः 11x17चा तुम्ही लिव्हिंग प्लस डायनिंग इथे बघू शकता, फुल्ली फर्निश करून ठेवण्यात आले। तुम्हीसुद्धा इथे अशा पद्धतीने डायनिंग टेबलची अरेंजमेंट करू शकता। एल शेप असा सोफा तुम्ही इथे लावू शकता। या सगळ्या फ्लॅटचा जो पण एरिया आहे त्याचे साईजेस मी स्क्रीनवर टाकतो आहे, तुम्ही बघू शकता। समोरच्या साईडला तुम्हाला इथे एल शेप प्लॅटफॉर्मचं किचन देण्यात आलेलं आहे। ह्या पोर्शनला तुम्ही सर्व्हिस प्लॅटफॉर्म म्हणून यूज करू शकता, इथे कुकिंग प्लॅटफॉर्म म्हणून ह्याचा यूज करू शकता। इथे तुम्हाला सिंक जे आहे ते देण्यात आलेलं आहे आणि ही आहे इथे ड्राय बाल्कनी। किचन आणि ड्राय बाल्कनीचे साईजेस मी स्क्रीनवर टाकले, तुम्ही बघू शकता। सो इथे अशी प्रॉपर ड्राय बाल्कनी देण्यात आलेली आहे।
ही हाईट जी आहे ती रेग्युलरपेक्षा थोडीशी जास्त तुम्हाला इथे देण्यात आलेली आहे. ड्राय बाल्कनी आणि किचनच्या मध्ये सुद्धा तुम्हाला प्रॉपर दरवाजा जसा बाहेर आहे एंट्रीला लॅमिनेटेड वुडन डोअर तो पण देण्यात आलेला आहे. तिथे तुम्हाला VDP सिस्टीमसुद्धा असणार आहे, व्हिडिओ डोअर फोन सिस्टीम जी आहे ते सुद्धा तुम्हाला इथे मेन दरवाजाला देण्यात आलेली आहे. या साईडला तुम्हाला भली मोठी अशी लिव्हिंगला लागून कवर्ड बाल्कनी देण्यात आलेली आहे. तुम्ही जी लांबी रुंदी स्क्रीनवर बघू शकता, पण ह्याची साईज बघा किती प्रॉपर तुम्हाला देण्यात आली. आणि ह्या प्रोजेक्टची खासियत काय माहिती आहे का, ह्या प्रोजेक्टला लागून अवतीभोवती सगळी ग्रीनरी आहे, म्हणजे पूर्ण NDAचं हे फॉरेस्ट आहे या साईडनी. त्यामुळे ह्या बाल्कनीतून तुम्हाला व्ह्यू जो आहे ना तो खूप सुंदर मिळणार आहे. आणि असं नाही की पावसाळ्यातच इथलं वातावरण थंड असतं किंवा इथं ग्रीनरी असते, बाकी टायमाला पण इथं ग्रीनरीच असते, कारण की उजवी जेवढी साईड आहे ही डोंगराकडची ही पूर्ण रिझर्व्हर लँड आहे. त्यामुळं ग्रीनरीचा जो व्ह्यू आहे तो तुम्हाला लाईफ टाईम बघायला इथे भेटणार आहे. ही तुम्हाला कॉमन टॉयलेट बाथरूम इथं तुम्हाला देण्यात आलेलं आहे. टोटो कंपनीचे तुम्हाला आणि गृह कंपनीच्या CP सॅनिटरी फिटिंग इथं देण्यात आलेलं आहे. ही साईज तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. इथे वॉश बेसिनचं असं प्लॅन करण्यात आलेलं आहे. समोरच्या साईडला असणार आहे तुमचं चिल्ड्रन बेडरूम. बघा किती व्यवस्थित प्लॅन इथे करण्यात आलेला आहे. फुल साईजच्या तुम्हाला विंडो देण्यात आलेले आहे. आता चिल्ड्रन बेडरूम हे असंच असलं पाहिजे, जास्त हाईट नसली पाहिजे बेडला. लहान मुलं असतात आपले, झोपेत पडण्याचे चान्सेस असतात. त्यामुळं हे प्रॉपर ज्या पद्धतीने बनवलं त्या पद्धतीने जर तुम्ही बनवलं तर तुमच्या मुलांना ते वापरायला सोपं जाईल. या साईडला वॉर्डरोबचं पूर्ण असं प्लॅन करण्यात आलेलं आहे. सो हे आहे चिल्ड्रन बेडरूम. त्याच्यानंतर आतल्या साईडला तुम्हाला हे मास्टर बेडरूम देण्यात आलेलं आहे. याची साईज पण तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. या साईडला बघा अशी वॉर्डरोबसाठी स्पेस देण्यात आलेली आहे प्रॉपर. त्याच्यानंतर ह्या साईडला तुम्हाला जे मास्टरचं अटॅच टॉयलेट बाथरूम असतं ते देण्यात आलेलं आहे. आणि लिव्हिंगच्या बाल्कनीसोबत तुम्हाला इथे मास्टर बेडरूमला पण बाल्कनी देण्यात आलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि ह्याच्या ज्या साईजेस आहेत त्या तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. लिव्हिंगपेक्षा छोटी बाल्कनी पण चांगली बाल्कनी आहे, म्हणजे प्रॉपर बाल्कनी आहे. ह्याची साईज तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. आणि दिसायला पण स्पेशियस अशी वाटते. 768 म्हणजे तसं बघितलं तर खूप चांगला असा कार्पेट असतो या भागामध्ये. हेच मागचा भाग सगळा उघडा असल्यामुळे, मोकळा असल्यामुळे, नो डेव्हलपमेंट झोन असल्यामुळे या साईडला वारं जे आहे ते पण खूप जास्त असतं. आता हा व्हिडिओ बनवताना आम्ही ड्रोन उडवला होता, तर वाऱ्यामुळे ड्रोनसुद्धा एका जागी स्थिर होत नव्हतं, एवढं जास्त वारं या भागामध्ये वाहत असतं. आणि घरामध्ये जेवढा सूर्यप्रकाश आणि वारा असेल तेवढं घरामध्ये जी प्रसन्नता आहे ती टिकून राहते. सो वास्तुशास्त्राच्या हिशोबाने जरी तुम्ही फ्लॅट शोधत असाल तरी हा जो प्रोजेक्ट आहे आणि हा जो फ्लॅट आहे तो एकदम परफेक्ट आहे. परफेक्ट लोकेशन आहे, परफेक्ट कार्पेट आहे, परफेक्ट रेट आहे आणि 100% वास्तुशास्त्राच्या हिशोबाने बनवलेला हा प्रोजेक्ट प्लस इथले फ्लॅट आहेत. त्यामुळेच इथे फेज 1 आणि 2चं जे सेलिंग आहे ते खूप फास्ट झाले. 300 जे लोक आहेत ते ऑलरेडी इथे पोझिशन घेऊन राहतात आहे. आणि आता हा फेज 3 नुकताच इथे लॉन्च झालेला आहे. आता ह्या फ्लॅटची किंमत सांगायची झाली तर न्यू लॉन्चमध्ये आता हा प्रोजेक्ट आहे 55 लाख रुपयाची कॉस्ट आहे. आणि ही कॉस्ट मी तुम्हाला सर्व खर्चासहित सांगतो. ह्याच्यामध्ये जे इतर खर्च आहेत ते सुद्धा ॲड असणार आहे. आणि जर तुम्हाला काही ॲट्रॅक्टिव्ह डील हवी असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून नक्की आमच्या बुक माय वास्तू टीमला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. कारण फेज 1 आणि 2 विकताना आमच्या बुक माय वास्तूची जी टीम आहे, आमची जी कंपनी, आम्ही खूप मोठ्या प्रमाणात ह्या प्रोजेक्टला प्रमोट केलं होतं आणि अनेक लोक आहेत ज्यांनी आमच्या व्हिडिओला बघून इथे फ्लॅटसुद्धा बुक केलेले आहेत. सो बिल्डरचे आमचे जे चांगले संबंध आहेत त्याचा यूज तुम्हाला एक चांगली डील मिळवून देण्यासाठी आम्ही निश्चित करू. आणि तुम्हाला तर माहितीच आम्ही कधीच कुठले चार्ज आमच्या व्ह्यूवर्सला, आमच्या कस्टमरला करत नाही. त्यामुळे तुम्हाला ही सर्व्हिस जी आहे ती फ्री ऑफ कॉस्ट आमच्याकडून मिळून जाईल. सो नक्की तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून आम्हाला संपर्क करा. आणि आमच्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल किंवा रेग्युलर आमचे व्हिडिओ बघता पण सबस्क्राईब नाही केले तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका. कारण आम्ही प्रत्येक शुक्रवार, शनिवार, रविवार 7 ते 8 या वेळेमध्ये नवीन प्रोजेक्टचे व्हिडिओ घेऊन येत असतो. सो तुम्ही सबस्क्राईब करून नोटिफिकेशनचं बटन दाबवलं तर तुम्हाला अख्ख्या पुण्याचे असेच ॲफोर्डेबल कॉस्टचे आणि प्राईम लोकेशनचे प्रोजेक्ट जे आहेत ते निश्चित बघता येतील. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअरसुद्धा करा, जेणेकरून तुमचे जे मित्रमंडळी आहे, नातेवाईक आहे, त्यांनासुद्धा ह्या न्यू लॉन्च प्रोजेक्टची माहिती जी आहे ती मिळून जाईल. लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट, नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.